जय हिंद। मैं कैप्टन कमलेश्वर दाभाड़े। हम पिछले 5 दिन से यहाँ पे आंदोलन पे, धरने आंदोलन पे आज़ाद मैदान में बैठे हुए हैं और हमारे आंदोलन का जो मकसद था, जो मांगे थी, 2 मांगों को लेकर के हम आंदोलन पे बैठे हुए। पिछले 13 दिसंबर 2025 को भी नागपुर में बैठे थे, वहाँ पर भी सरकार को निवेदन दिया, शिष्टमंडल ने जाके बात किया, लेकिन उसका कोई असर नहीं हुआ। तो तब जाके हमें इस अधिवेशन के दौरान भी यहाँ पे आंदोलन पे बैठना पड़ा और अभी भी हम 9 मार्च से लेकर के 13 मार्च तक यहाँ पे धरने आंदोलन पे बैठे हैं। पूरे महाराष्ट्र से, अलग अलग प्रदेश से, अलग अलग जिले से यहाँ पे समस्त वीर नारियां और हमारे सैनिक भाई आए और इन्होंने सारे कठिनाइयों का सामना करते हुए ये 5 दिन अपने धूप में, इतने कड़ी धूप में, खाने का नहीं, पीने का नहीं, इसके बावजूद अपना यहाँ पे योगदान देकर के इस आंदोलन को सफल बनाया। अंत में आज हमारी जो मुलाकात थी, हमारे मंत्री के साथ मुलाकात थी, हमारा शिष्टमंडल गया, मंत्री के पास निवेदन देके गया और हमारी जो 2 मांगों का जब उसमें सविस्तर रूप से जब उनके सामने रखा तो सही में उनको भी रियलाइज हुआ कि नहीं, ये सैनिकों की जो 2 मांगे हैं ये बहुत ही जरूरी है, इसके ऊपर विचार विमर्श होना चाहिए। उसी दौरान सैनिक कल्याण मंत्री शंभूराजी देसाई ने श्री भरत जी गोगावले को डेपुट किया था हमें मिलने के लिए, और भरत जी गोगावले ने जब हमारी मांगे देखी और बहुत ही उनके दिल भर कर आ गया, एक प्रकार की नहीं है, सैनिकों को अगर आंदोलन पे बैठना पड़ रहा तो बाकियों का क्या होगा। जो हमारी रक्षा करते, जिनके भरोसे हम रात यहाँ पे चैन से सोते हैं, उनको आंदोलन पे बैठना पड़ा, इसके उनको बहुत ही दुख था। तो उन्होंने हमारी इन 2 मांगों के लिए, बाकी आगे की 2 मांगों के लिए हमें आश्वासन दिया है और तुरंत ही इसके ऊपर एक बहुत ही सही फैसला मिलेगा। बाकी की आगे की बात डायरेक्टर चंदनश्वर साहब रखेंगे। नहीं, आज का 9 मार्च से चलने वाला, जो 9 मार्च पासून चाललेलं जे आंदोलन आहे ते खूपच, भलेही गरमीत आमच्या वीर नारीने या आंदोलनाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि माझे सैनिक जे मुंबईमधील त्यांनी या गरमीमध्ये 5 दिवस जे वातावरण होतं, उपोषण होतं, हे थोडं दयनीय होतं, परंतु सैनिक परिवाराची व्यथा बघता या आंदोलनाच्या अपेक्षा, आंदोलन होणं जरुरीच होतं आणि त्या अनुषंगानं जे आमचे दोन्ही मुद्दे ते आज खऱ्या अर्थानं भरत गोगावले साहेब ज्यांनी ते मुद्दे त्यांचं मन भरून आलं जेव्हा त्यांनी बघितलं की एकदम मी त्यांना संविधानिक, त्यांना बोलतानाच सगळं असं मांडलं की त्यांना खुद वाटलं की हे बिलकुल राईट आहे। मी म्हटलं सर, याच्यात कुठलीच इम्प्लिमेंट करण्याची जरूरत नाही, संविधानिक इम्प्लिमेंटची जरूरत नाही आहे, हा बिलकुल आम्ही महाराष्ट्र सरकारचे, आमच्या सैनिक पत्नी महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे आहे, तर मग त्यांना नोकरी मिळावी 100% बोलले। 1-1.5 लाख जर सैनिक परिवार आम्ही नोकरी देऊ शकतो तर प्रत्येक जिल्ह्यात 2, 3, 4, 5 असत, ते एकदम पॉझिटिव्ह होते आणि आम्हाला नेतृत्व होतं। त्यांना म्हटलं सर, आमचं सैनिक, आजी माझे सैनिक परिवार आहे 17 लाख समथिंग, तर मग आमचं नेतृत्व का नाही? 1 लाख टीचर आहे, त्यांच्यात त्यांना नेतृत्व भेटू शकता, आम्हाला का नाही? ते बोलले हे बी सत्य आहे, कारण आमच्या म्हटलं तुम्ही आमचे सैनिक कल्याण मंत्री, पण तुम्ही 4-5 वर्ष समजेपर्यंत सैनिक आलं, त्याची व्यथा जाणेपर्यंत तुम्ही दुसरे बदलून येता, पण आमचा जर सैनिक बनला तर तो पूर्ण व्यथा जाणन। तर ते दोन्ही मुद्दे त्यांनी बोलले की एकदम सही आहे आणि हे पास होतील। 25 तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, एव्हरीवन टोटल येणार म्हणे सर्व, आणि तुम्ही येणार, तिथं आपण हे मांडून याचा लवकरच GR पास करू। आणि तिथं आम्हाला खूप तिथंच म्हणजे खूप खुशी वाटत होती आणि सर्व स्टाफ, शिष्टमंडळ आणि खासकर तुम्ही ज्यांनी या उपोषणासाठी इतक्या उन्हातानात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वर्धा या प्रत्येक जिल्ह्यातून आज आपल्या मुंबईमध्ये आले आणि या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन दिलं। मी त्या सर्वांचं परत एकदा आभारी आहे आणि जी आमची खासकर 10-12ची टीम होती मुंबईमध्ये 6 दिवसापासून, ती कशा परिस्थितीत राहिली, काय त्यांच्यावर घटस्फोट आले, खासकर आमच्या परिवार मॅडमना येणाऱ्या जाणाऱ्यांचे काफी त्यांना सर्व बघितलं। आमच्या हे जे मीडिया पर्सन होती आमच्यासाठी, ज्या आमची सर्व छोटे मोठे न्यूज टाकायला सविता नाईक मॅडम यांनी चांगलं आपल्या हे केलं काम। त्यानंतर सविता इंगळे मॅडम यांनी आपल्या सर्व कुठं सैनिकांचे काय मेसेज कसा द्यायचा, काय द्यायचं ते काम केलं। त्यानंतर प्रवक्ता मॅडम, जिन्होंने त्यांचं तर कंटिन्यूच काम आहे, कारण त्या प्रवक्ता आहे आणि महाराष्ट्राच्या असल्यामुळं त्यांचं जे 1 वर्षातलं काम आहे ते महाराष्ट्राच्या, त्याच्यामुळे त्यांना लेडी सिंगमची उपमा आहे। आता खासकर आमचे बॉस आहे, जे माझेही बॉस आहे कॅप्टन
ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष, त्यांनी या कामात आज मागच्या 6 महिन्यात मला तरी वाटतं त्यांचं 10 किलो वजन कमी झालं असं, कारण 6 फुटाची बॉडी आहे तरी सुद्धा त्यांचं वजन कम झालं, कारण खूप ट्रेस होता. महाराष्ट्र सैनिक परिवार, आमचं सैनिक परिवार खूप राजकीय बी आहे झालंय आजकाल. त्यांनी बरेच समर्थन दिलं नाही, बऱ्याच संघटनामध्ये ते विभागले गेले, म्हणून आज महाराष्ट्राच्या बऱ्याच संघटना नाही तर संघटनातल्या लोकांनी साथच नाही दिली. आम्हाला साथ दिली फक्त तळागाळातल्या आणि आमच्या वर्धा टीमनं. वर्धा टीमचं नाव आहे. बाकी आमचे सर्व सिंगम फायटर होते जे सेल्फ चला या लढाईत लढायचे. अन्यथा आम्हाला बाकी कुठल्याही मोठ्या संघटनानं साथ दिली नाही. आणि खास कर नागपूर टीमचे तर आम्हाला मुंबई जे नागपूर मैदानावर पण खूप समर्थन राहिलं आणि इथंही राहिलं 1000 किलोमीटरवर. त्यामुळं मी नागपूर टीमचा परत एकदा आभारी आहे. आणि आज आमचा काफी खुशी आहे याबद्दल की हे आंदोलन आम्हाला कुठंतरी यशस्वी झाल्यासारखंच आहे आणि होणारच. त्यामुळं मी सर्व आणि खासकर आपले मीडिया चौथा स्तंभ, मी आपला पण आभारी आहे की आपण आम्हाला आज हायलाइट केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. सर्व वीर नारी वीरांगणांसाठी खूप खुशीची गोष्ट आहे की आम्ही इतक्या दिवसाच्या घेतलेल्या परिश्रमाला आज यश आलेलं आहे. तर सर्व वीर नारींना महाराष्ट्रातल्या मी सगळ्यांचेच अभिनंदन करते. बस एवढं बोलून, कारण माझी ड्राफ्टिंग कमिटी अध्यक्ष आणि डायरेक्टर सर यांनी सगळं तुम्हाला सांगितलेलंच आहे याआधी. बस एवढंच बोलते आणि सगळ्यांचे आभार मानते. मागण्या आपण मागितल्या आमच्या 2 महिलांसाठी आमची एकच मागणी होती, अनुकंपा बेसिक वाली, की जे आम्हाला अनुकंपा बेसिक नाहीये, जो सैनिक होतो त्यांना पण नाही आणि जे एक्सलेंटली जातो त्यांना पण नाहीये. मुलं खूप छोटे छोटे राहतात आणि कमवता व्यक्ती गेल्यानंतर तिची आर्थिक परिस्थिती खूप ढसळून जाते, त्याच्यामुळे तिला खूप प्रॉब्लेम येतात. ती अनुकंपा बेसिक आम्हाला लागू व्हावं यासाठी सरकारकडे आमचं रडणं होतं. आज त्यांनी आमची आसू पुसली असं आम्हाला वाटत आहे. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण काय म्हणणार? मैं वीर नारी सविता नाइक बात कर रही हूँ और यहाँ पे हम 9 तारीख से आंदोलन के लिए बैठे हैं और हमें सपोर्ट के लिए सुचिता मैडम और कमांडो चंदन शिवे सर और दाभाड़े सर, इनके सपोर्ट से हमने बहुत ऐसा लग रहा है कि अभी बहुत बड़ी लड़ाई जीत ली है और हमें बहुत खुशी है. बाकी का सब हमारे सर लोगों ने आपको बताया. धन्यवाद. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन. युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.